नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. ॲक्च्युली आत्ता म्हणजे आजीला कॉफी प्यायची इच्छा झालेली आणि मी कोल्ड कॉफी वगैरे चांगली करतो. सो आत्ता आमच्याकडे आहे सगळं अवेलेबल, तर आम्ही करतो आहे कोल्ड कॉफी. आणि त्यात ती मला म्हणली की आईस्क्रीम पण अवेलेबल आहे. मग थोडीशी मलाच इच्छा झाली कॉफी प्यायची अजून, तर मग आत्ता आम्ही कोल्ड कॉफी करतो आहे. म्हणजे आम्ही दोघं एकत्र मिळूनच करू. सो बघा आमची मजा कोल्ड कॉफी करताना. स्टे ट्यून. म्हणली काय म्हणली? तुझ्या येतो हां, कॉफी करू आणि नंतर कोल्ड कॉफी करू. मी काय म्हणतो, मी करतो हा कोल्ड कॉफी, तू फक्त मला मदत कर. हा आता आपलं चितळे आणि कॉफी. ॲक्च्युली मला ब्रूच आवडते. बरं झालं ब्रू आहे. आजकाल म्हणजे नेसकॅफे एवढी चांगली नाही लागत. सो आता आपण एक पटकन बनवूयात. आता आपण एक स्टार्ट करूयात करायला. सगळं रेडी आहे. आणि मेन म्हणजे आईस क्यूब्स. हां, आईस क्यूब्स पण रेडी. ॲक्च्युली आईस क्यूब्स नसतात आमच्याकडे, कारण की गरज नाही लागत आईस क्यूबची. आणि आता थंडीमध्ये पण काय माहिती कसे काय आहेत. चांगली गोष्ट आहे आणि थोडीच आहे बट आहे. सो लेट स्टार्ट. मी तर हे एकटंच करू शकतो, पण आता मला शूटिंगला कोणीतरी लागणार आहे. सो आता माझा कॅमेरामन आजच्या दिवसासाठी आहे ही. तर आता ही शूट करेल आणि मी पटपट करतो. काय छोटासा ब्लॉग होईल 5-6 मिनिटाचा, जास्ती नाही. सो आपण कनेक्ट राहा, स्टे ट्यून. हां, ॲक्च्युली मम्मीला तर काय एवढे कोल्ड कॉफी वगैरे आवडत नाही, पण तिला थोडीशी टेस्टिंगलाच देऊ आपण. आणि आम्ही दोघंच पिणार आहे, कारण की गरम होते आज खूप. एकदम टेम्परेचर चेंज झालं आहे, वेदर वगैरे सगळं. सो दोन ग्लास करूयात आपण, जास्ती, कारण की आईस्क्रीम पण आहे ना. हे एक आणि मला कोल्ड कॉफीमध्ये आईस क्यूब्स पण आवडतात, म्हणजे मी टाकतो आईस क्यूब्स. सो 7-8 आईस क्यूब्स टाकूयात. काय माहिती, तसं मला असं वाटतं की छान होती कॉफी. आणि ती हॉट कॉफी खूप चांगली करते. मी पण चांगली करतो, पण मी जरा कडू करतो, कारण की मला जास्ती गोड हॉट कॉफी नाही आवडत. आणि ब्रू, मला ब्रू आजकाल जास्ती आवडतं नेसकॅफे आणि ब्रूपेक्षा. दोघांमध्ये जर कम्पॅरिझन करायचं झालं तर काय माहिती का, पहिले मला नेसकॅफे जास्त आवडायचं, पण त्यांची नंतर मला काय माहिती टेस्ट एवढी चांगली नाही वाटत. तो आता मी अजून एक कॉफी ॲड करतो. असे 4 सॅशे तरी माझ्या मते लागतील, कारण की शुगर आपण थोडीशी कमी टाकवल, कारण की मला जास्ती गोड नाही आवडत. त्यामुळे ॲक्च्युली माझा ट्रायपॉड तुटला नाही, तर ट्रायपॉडने एकदम चांगलं झालं असतं. आता साखर टाकायची. साखरेचा डबा घेतलाय ना. इथंच आहे. मला वाटते आपली आईस्क्रीम पण आता एवढी बास होईल. साखर जास्त टाकायची गरज नाही लागणार. बदल माझी कोल्ड कॉफी अशी अंदाजे असते. मी असं मोजून मापून नाही करत. जशी मला माझी मम्मी मी एखाद्या काही 2 मिनिट थांबा, एक फोन आलाय, आलोच आम्ही. सो हां, तर मी हे सांगत होतो की मी पण कोल्ड कॉफी करताना अंदाजेच करतो. असं माझं काही हे ठराविक प्रमाण नसतं. जसं मला मम्मी सांगते नाही का, की जर कुठली वेगळी डिश करते, असं मी तिला म्हणलं ना, अगं मला प्रॉपर माप सांग की नाही का किती ह्याच्यामध्ये करायचं वगैरे, तर तिचं असं असतं काय, माझं असं काय नसतं, मी अंदाजे करते. सो तेव्हा मी तिला म्हणतो की नाही का, की अगं पण मला असं, मी नूब आहे नाही का, मी नवीन आहे, तर मला कसं कळणार की किती घ्यायचं अंदाजे हे ते. तर मला काही सांगायचं म्हणजे चिडचिड होते नाही का. चिडचिड म्हणजे असं असतं की मला नीट सांग की काय करायचं काय नाही वगैरे. तर मग आता मी ते समजू शकतो, कारण की मी पण कोल्ड कॉफीला असं काही माप नाही घेत. मी पण आपला अंदाजेच करतो. सो आता आपण हे लावूयात. साखर वगैरे अंदाजेच टाकली मी. तो आता कोल्ड कॉफी तर रेडी आहे. माझ्यासाठी तर चांगली आहे. तू बघ बरं, म्हणजे तू टेस्ट करून बघ. हां बघ, म्हणजे मला नाही कर ना, पी ना अशीच.
तुझाच ग्लास नाही पी, एवढा काय तुझ्यासाठी. मी म्हणलं ना मला जास्ती कडू लागतं, तिला गोड लागते, तर थोडंसं प्रॉब्लेम. आपण पण जेव्हा हे त्याच्यामध्ये मिक्स होईल ना तेव्हा ते गोड होईल, त्यामुळे हे बरोबर आहे. समजलं का? आता आपण हे जेवण मिक्स करू. तर हे टाकत आपण, थांब जरा तुला जमतं. हे घे, हे घे. कसं काय असं टाक ना. हा टाक ना, थोडी थोडीशी टाक, ह्याच्यावर टाक आणि ह्याच्यावर पण टाक. टाक टाक टाक, अजून टाक. वर येणार आहे. भरपूर टाकली. दे इकडे बघू. त्यात टाका. हा चाल. हा दे. कशाला टाकली का तू? हा 3 टाकली. हे एवढं हो. वर दिसाय पाहिजे मग खाली आली. देऊ देऊ देतो. आता कसं दाखव ना. ह्याच्यावर टाक थोडी आणि. तर आम्ही ती याच्यामध्ये मिक्स केली आहे. तुम्हाला नाही दिसत आहे पण मिक्स केली आहे. आणि सो आमची कोल्ड कॉफी रेडी आहे. तुम्ही इकडे का बघते मला कळत नाही. इकडे कॅमेरा. हा. सो आमची कोल्ड कॉफी रेडी आहे. आता फक्त हिला कडू लागत होती ना, ते मला माहिती होतं कारण की मी थोडी साखर कमी टाकलेली. पण आता हिला ते आईस्क्रीम पूर्ण मिक्स झाली ना की बरोबर लागेल. सो बघूयात आपण. हिला अशी इच्छा आहे की ही जे वेगळे काहीतरी पदार्थ बनवत असते त्याचे व्हिडिओ करायचे तिला. आता आपल्याला जर जमलं तर आपण ही जे पण ते व्हिडिओज करू. काय वाटतं? शेफ आजी असं केलं तर. हा इकडे आहे ना तू, इकडे आहे ना असं. हा मला तुला ते कुठली ती एक आजी आहे बघ, ती युट्यूबला येते. कुठली ती माझी आजी का आपली आजी, तसं तुझं पण करायचं का शेफ आजी म्हणून? सगळ्यांना युट्यूबवर आजी व्हायला लागली बहुतेक. धर आता टेस्ट कर बरं. आता बरं लागते ना. हा म्हणजे सक्सेसफुल. आणि अशा तऱ्हेने आमची कोल्ड कॉफी सक्सेसफुल विथ आईस्क्रीम. फायनल कोल्ड कॉफी रेडी. तर आता ही टेस्ट करून सांगलं की मला तर माझी आवडतेच. खरं सांग. मग हा पण ही खरंच बोलते कारण की मग अशी ती बोलली कडू झाली. मी तुम्हाला दाखवत असं झूम करून असं काहीतरी केलं होतं हिनी. आता तुला बोललो मी आईस्क्रीम मिक्स झाली की चांगली लागेल. सो आता मी पण माझी पितो कोल्ड कॉफी. आणि दॅट्स इट फॉर द व्लॉग. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. ही कोल्ड कॉफी तर एकदम चांगली झाली. आता आम्ही पिऊ. तुम्ही पण बनवा पिया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. सो मम्मी आत्ता जस्ट आली आणि तिचं नशीब चांगलं होतं की लवकर आली. तिला ठेवायचं आम्ही विसरलो होतो. आता ही सांगेल कसं झाले. सांग. चांगलं झालं ना. पहिले आईला दिलेलं तेव्हा आईस्क्रीम नव्हती ऍड केली. मला कडू लागतं ना, थोडंसं स्ट्रॉंग लागतं. मी स्ट्रॉंग केलेलं. आई कशी करते. सो मम्मी अप्रूव्ह. आता मी संपून टाकतो. बाय बाय. We could remedy that. I'm into energy and telling the facts. Tenderize my tendencies. Ribs, they better be back, so relax. I'm